जय श्री कृष्ण सगळ्यांना. आम्ही चाललो आईच्या मामाच्या गावाकडं. तर खूप जास्त आवडतं तिथं. काय काय तुम्ही बघा. माझं वार्षिक उत्पन्न तुम्हालाही त्यावेळेस खूप जास्तीत आवडेल. जास्त 1 लाखापर्यंत होतं आणि आज माझं उत्पन्न कमीत कमी 25 लाखापर्यंत आहे. तर मी परत एक वेळेस दुबईला माल एक्सपोर्ट केला होता. तसं माझे 1.5 एकर बागामध्ये 12 लाख रुपये झाले होते. शक्यतो माल मी स्वतः हैदराबादपर्यंत विकतो. ते हायस्ट 900 ग्रामपर्यंत माझ्या बागेमध्ये मागच्या वेळेस फळ होतं. तर मी खत वापरतच नाही. तुमचं 0050 134013 05234 हे कुठलंही खत वापरतच नाही. केमिकल देव त्याची थोडी परत खराब व्हायला लागली. झाडाची झाली, त्याच्यानंतर तुमची जमिनीची झाली. त्याच्यामुळं मग मी काय केलं की तो गोठा तयार केला. गाडीतून उतरून मी पळतच गेले, कारण की तिकडं माझ्या खूप साऱ्या आवडत्या गोष्टी आहेत. दादाला सोबत घेतलं आणि गेलो घराच्या मागे आम्ही. आणि तिथं मागे होतं फणस, जे की मला खूप आवडतं. उसाच्या शेतातून रस्ता काढत काढत आम्ही गेलो फणसाच्या झाडाकडे. फणसाला फक्त 2च फणस आले होते, बाकी सगळे तोडले होते. मी तर लागलो होते चढायला, पण मला तर चढता आला नाही. आणि मग काय, मी आणि दादू खाली जांभळं शोधू लागलो. घराच्या मागं खूप जास्त झाड आहे, ते आम्हाला खूप आवडलं. मग झाली साधू दादाची एंट्री. मग साधू दादा गेला झाडावरती आणि पाठवलं खाली आपलं फणस माझ्यावरतं. इथं होतं केळीचं झाड आणि काही काही केळ्या तर खाली पडल होत्या आणि होतं ड्रॅगन फ्रूटचं. फणस आणला आणि पंजाबजी सोबत गप्पा मारत बसले. सगळे मध्ये गप्पा मारत होते आणि मी आणि दादू बाहेर ट्रॅक्टर खेळत बसलो. पण तेव्हा लय ऊन होतं बाबा. आता आम्ही निघालो शेताकडे. खरी मजा तर शेताचाच आहे. नुसतं रस्त्याने दिसत होते उसच उस. आता पोचलोय आम्ही शेतात. इथं गाय पण होती आणि वासरू पण होतं. इथे तर काहीतरी नवीनच बनवलेलं होतं. बापरे बाप, पेरूला तर जास्तीत जास्त पेरूच लागेल होते. आमच्या सोबत होते बापू बाबा, मोठे बाबा बाहेर गेले होते. बापरे, याला तर लाईटचं टेन्शनच नाही, कारण की इकडं होते एक मोठंसं सोलार. आंब्याचे झाडे तर खूप भारी होते, पण त्याला आंबे संपूनच गेलते. हा दादा तर डाळिंबाच्या झाडाला फवारणी करत होता. बापरे, एवढे मोठे शेततळ, याला तर पाण्याचं टेन्शनच नाही. या तळ्यात तर होतं मच्छी पालन, त्यांना हे खाऊ घालत होते.
थकले होते आणि मला तर खूप मज्जा आली होती. आणि आता आम्ही आलो घरी. आजी गरमागरम मस्त भज्जे बनवत होती आणि मला खूप जोराची भूक लागली होती, म्हणून मी भज्जे घेतले होते आणि गच्चीवरती जाऊन खाल्ले. आता तर मोठे बाबा पण आले होते आणि ते खाली गप्पा मारत बसले. आम्ही मस्तपैकी गच्चीवरती नारळ पाडत होतो आणि तिकडं आई आणि बप्पू मामा गप्पा मारत बसले.